मैदानावरती पाहतोय. शिवराणा चषक 2021 पंचांचे निर्णय अंतिम निर्णय असतील. दोन्ही संघाचे संघनायक सर्व खेळाडूंना सूचना आहे, पंचांचे निर्णय अंतिम राहतील. विशेषतः डीसीसी दत्तनगर संघ आपण थोडंसं सीमारेषेपासून पाठीमाग थोडंसं कृपया सहकार्य करा. धन्यवाद. अत्यंत चांगले खेळाडू. ज्यावेळी आवाज कानावरती पडलाय लगेचच आपण मागं झाला त्याबद्दल आपलं धन्यवाद. सामन्याला मात्र सुरुवात होते. 6 षटकांचा सामना. स्ट्राईकचा फलंदाज गणेश. पसायदान आळंदी संघाचा फलंदाज गणेश. नॉन स्ट्राईकला निलेश पिंजारी. 6 षटकांचा सामना. 2 षटकांचा पॉवर प्ले. 2 गोलंदाज 2-2 षटके. 2 गोलंदाज 1-1 षटक. तसं जरी असलं तरी 5वा गोलंदाज सुद्धा आपण वापरू शकता. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू. निलेशच्या पहिल्या चेंडूवरती ओ यावेळी मात्र सुरेख चेंडू काही काळ हवेत होता. पॉइंटच्या दिशेला चेंडू होता. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेमध्ये. पहिल्या चेंडूवरती मात्र श्री गणेशा केलाय. आपल्या संघाचं खातं उघडलंय. आपलं वैयक्तिक खातं एका धावेने उघडतोय फलंदाज. सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक खुर्चीवरून देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत, आपल्या खुर्च्या कृपया सीमारेषेपासून 5 फूट दूर ठेवायचे. चला गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज नितीन. संघनायक नितीन फुलपागारे. स्ट्राईकचा फलंदाज निलेश पिंजारी. हा चेंडू खेळलाय. चेंडूचा पाठलाग मात्र सुरू आहे. निश्चितपणे 2 धावा घेतलेत. निलेशला मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यश येतं. या 2 धावेने धावफलकावरती धावसंख्या असेल ती 3. शिवराणा क्रिकेट क्लब आयोजित भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अर्थातच आजचा 5वा आणि महासंग्रामाचा दिवस, अंतिम दिवस, दिवाळीचा दिवस, पगाराचा दिवस, बोनसचा दिवस. सर्व खेळाडूंनी 5 दिवस जी कामगिरी केली आहे त्याचा पगार मात्र आज होणार. त्यांची दिवाळी मात्र आज होणार. दिवाळी नंतरची दुसरी दिवाळी आज मात्र या मैदानावरती श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज असेल गोलंदाज नितीन फुलपगारे. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. चेंडू मात्र सरळ जातोय सीमा पार चौकार. निलेश पिंजारीच्या बॅटमधून मात्र एक चौकार पाहायला मिळतोय. चौकार धावफलकावरती मात्र धावसंख्या असेल 7. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक. या मात्र थोडासा बदल होतोय. हा चेंडू उत्तुंग फटका. ओ काय क्लास झेल टिपलाय. रविभाऊ चव्हाण नॉर्दर्न ब्रँच यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. काल देखील त्यांनी खेळाडूवरती जवळपास 1500 रुपयाची बक्षीस. प्रत्येक षटकाराला 100चं पारितोषिक होतं कालच्या सामन्यामध्ये. आज मात्र लागोपाठच्या 3 षटकारासाठी नॉर्दर्न ब्रँच रविभाऊ चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान खऱ्या अर्थानं कौतुक असेल जर्सी नंबर 7. खऱ्या अर्थानं जर्सी नंबर 7 जर म्हटलं की नजरेसमोर उभा राहतो भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. आता काय झेल टिपलाय जर्सी नंबर 7 शुभम शेळके 777. यावेळी मात्र एक उत्तुंग फटका. खराब चेंडू समाचार. पहिल्या चेंडूवरती यावेळी मात्र षटकार. गोलंदाजी मार्कवरती असेल नितीन फुलपगारे संघनायक. एक थोडासा खराब चेंडू षटकार मात्र मारला गेलाय. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय. लागो 1 बाउन्स सीमा पार चौकार.
वरती जर हा संघ जर आपण पाहिला डीसीसी दत्तनगर, परंतु त्या संघाची जिद्द आपण पाहतोय. त्या जिद्दीमागचं खरं अर्थानं कारण सरपंच सुनील भाऊ शिरसाट आणि मनसे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सुरेश भाऊ जगताप यांनी या खेळाडूंना पाठबळ दिलंय की आपल्याला फक्त सामना खेळायचा आहे, तुम्ही फक्त खेळा. समोर कोण विराट आहे का, सचिन आहे का, धोनी आहे का, हार्दिक पांड्या आहे का, कुणाल पांड्या हे बघू नका, तुम्ही फक्त खेळत राहा. आणि अशा जिद्दीनं या स्पर्धेमध्ये हा संघ खेळलाय. लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये 3 विजय मिळवलेला हा संघ आहे. या मात्र कव्हर्स मधून एक आपला तो स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक, चौकार. सूरज मात्र पहिला चेंडू खेळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार मारला गेलाय. नॉन स्ट्राईकचा फलंदाज जितकं कौतुक करावं तितकं कमी. पसायदान आळंदी संतांच्या नगरीतून आलेला हा संघ. मी सकाळी देखील सांगितलं की आजकाल क्रिकेटमध्ये सगळेच आहेत, संत आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सगळ्या प्रकारचं म्हणजे क्रिकेट वेड्यांचा देश म्हणून भारताची जगभरामध्ये ओळख आहे. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक नसेल कोणी, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पिंजारी सारखा एक आक्रमक फलंदाज मात्र नितीन फुलपागारेनं बाद केला. झेल टिपला होता, सुंदर असा झेल या स्पर्धेतला शुभम शेळकेने टिपला होता. तो मात्र आता गोलंदाजी करतोय, परंतु आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मात्र मारले गेले सुरतच्या बॅटमधून. शिवराणा चषक 2021चा हा थरार आपण मैदानावरती पाहतोय. यावेळी ओ 1-13 तो 1 मेरा, तू 2 चौकार मारले, मी तुझा त्रिफळा उद्ध्वस्त केला. मात्र पुढच्या चेंडूवरती त्रिफळा बाद केले शुभम शेळके. अष्टपैलू प्रदर्शन करतो या सामन्यामध्ये. धावफलकावरती 2 बाद 25. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय निहाल तुस्माद. दत्तनगरचे प्रथम सरपंच सन्माननीय PS निकम सर हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र गायकवाड सर हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. पारितोषिक असणार आहे. शुभम शेळकेसाठी मात्र रहाटे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. तर 2 संघ याचा जर आपण उल्लेख केला तर सन्माननीय सुनील भाऊ शिरसाट, सन्माननीय निकम सर जे उत्साह वाढवण्यासाठी आलेत, मनसे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ जगताप, सन्माननीय गायकवाड साहेब ग्रामपंचायत सदस्य. तर डीसीसी दत्तनगर संघाचं म्हणणं आहे आम्ही विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायला मैदानात उतरलोय, परंतु पुढच्या संघाचं देखील म्हणणं आहे की आम्ही संतांचे आशीर्वाद घेऊन हा सामना खेळायला आलोय. एक राजकीय युद्ध मात्र आपण मैदानावरती पाहतोय की खऱ्या अर्थानं शुभम शेळकेचं देखील कौतुक. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 बळी, हॅट्रिक बॉल असणार आहे. गोल्डन चान्स, गोल्डन बॉल ऑफ द डे. हो यावेळी मात्र निश्चितपणे जर आपल्याकडं पायचीचा नियम असता तर हा चेंडू मात्र पंचांना विचार करायला लावणारा चेंडू होता. काय सुरेख गोलंदाजी केले पहा.
मी अगोदर सांगितलं, कागदावरती जर या संघावरती नजर टाकली ना, एकही स्टार खेळाडू संघामध्ये नाहीये ज्यांनी गावगाड्याचं क्रिकेट जे असतं ते खूप समर्थपणे पेललंय. हा चेंडू पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र पंचाकडून थोडासा वाईट चेंडूचा इशारा येतो. चला, पंचांचे निर्णय अंतिम असतील. मी अगोदर सांगितलं पंचांना काय, दोन्ही पोरं सारखीच आहेत. एक राम आहे, एक श्याम आहे, दुसरा कर्ण आहे, अर्जुन आहे. त्यांना सगळं सारखंच आहे. हा अकोट टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. सीमा बार चौकार. चव्हाण यांच्याकडून 3 षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजानं जर हॅट्रिक घेतली तर मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ जगताप यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक. आता युट्यूबमुळे सुद्धा फार क्रिकेट लोकप्रिय झालंय. आता सगळ्यांच्या घरामध्ये मोबाईलवरती हा सामना पाहिला जातोय. शुभम शेळकेच्या घरामध्ये पाहिला जातोय, नितीन फुलपागारेच्या घरामध्ये पाहिला जातोय. परंतु काही जणांचं मात्र काय होतंय, आता मी इथं नाव घेतलं तर त्यांच्या घरात थोडंसं भांडणं लागतात की हे आमच्या इकडे ग्राउंडवर जाऊन मॅच पाहतायत आणि आम्हाला सांगितलं की आम्ही इकडं आहे तिकडं आहे. कारण हा युट्यूब आहे, सगळ्यांना कळतंय कोण कुठं आहे, कोण कुठल्या मैदानावर आहे, काय आहे. आता जवळपास 10% प्रेक्षकांचे मोबाईल स्विच ऑफ असतील कारण फोनच यायला नको, मॅच पाहिजे. काही प्रेक्षकाला जर फोन आला ना, तो हळूच फोन उचलतो, कानाला लावतो, मित्राचा अपघात झालाय, मी थोडंसं त्याला दवाखान्यात घेऊन चाललोय, आणि हा इथं मैदानावरती मॅच बघत असतो. चला, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल अरविंद. हा चेंडू, पहिला चेंडू थोडासा उसळी जाणारा खराब चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करताना मात्र कमी पडतोय. दोन्ही संघासाठी चांगली सुरुवात आहे, कारण आपण पाहिलं ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये एक बळी मिळवला गेला, दुसऱ्या षटकामध्ये मात्र शुभमनं चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. आता मात्र गोलंदाज अरविंद, स्ट्राईकचा फलंदाज श्री गणेश, नॉन स्ट्राईकला पप्पू. तर सुरुवातीला मात्र 3 मोठे धक्के. हा चेंडू खेळलाय, पूल केलाय चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर असणारा चेंडू, 1 बाउन्स, सीमा पार. कोणच कोणाला घाबरणार नाही. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, जिंकायचा इरादा आहे त्यांचा. 1,51,000च्या चषकावरती आणि प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती नजर असणार आहे. तर गणेश मात्र सातत्याने आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा, परंतु यावेळी मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी जाळं रचलं होतं, संघाचं समर्थन करण्यासाठी सन्माननीय सरपंच साहेब सुनील भाऊ शिरसाट, जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ जगताप, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे प्रथम सरपंच निकम साहेब, या सर्वांनी या दत्तनगरच्या खेळाडूंना काय केलंय, फक्त पाठबळ वाढवलंय. सामन्याच्या अगोदर जी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी नितीन फुलपगारेला सांगितलं. नितीन फुलपगारे यांनी म्हटले, अहो हे फार लांब लांबचे खेळाडू आहेत, खूप मोठे खेळाडू आहेत. सरपंच साहेबांनी सांगितलं, समोर विराट कोहली असू द्या, धोनी असू द्या, महेंद्रसिंग असू द्या, जडेजा असू द्या, कोणी असू द्या, आपल्याला फक्त मैदानात ते उतरायचं आणि खेळायचंय. त्या पद्धतीने हा खेळ सुरू आहे. धाव फलकावरती धावा मात्र या अतिरिक्त धावेबरोबर 39 धावा. 39 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती अरविंद. रविभाऊ चव्हाण यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
हा चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे प्रयत्न असेल, परंतु पाहूया एकच धाव, कारण अगोदरच दिग्गज फलंदाज 4 फलंदाज बाद झाले. त्याच्या अगोदर मात्र आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवरती गणेशने ज्या ठिकाणी चौकार मारला फाईनलीच्या दिशेने, त्या दिशेवरती मात्र एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि अलगद गणेशला मात्र आपल्या जाळ्यामध्ये फसवलं गोलंदाज अरविंदनं. स्ट्राईकचा फलंदाज असेल सोमनाथ गायकवाड, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी केली. पहिल्या सामन्यामध्ये 6 बळी घेतलेला गोलंदाज आता मात्र फलंदाजी करतोय सोमनाथ. वाईड चेंडू असेल, अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावसंख्या 41. हा चेंडू पूल केलाय सीमारेषेवरून, षटकार. बॉल पाहिजे बॉल. हा चेंडू सुरेख असा चेंडू होता, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. निश्चितपणे जोपर्यंत फेकी करतोय तोपर्यंत एक धाव मात्र निश्चितपणे. धावफलकावरती धावसंख्या असेल ती 48. तर षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावसंख्या आहे ती 48. पुन्हा गोलंदाजीसाठी असेल स्वतः संघनायक नितीन फुलपागारे. तर पुन्हा फलंदाजासाठी संधी असेल लागोपाठच्या 3 षटकारासाठी रविभाऊ चव्हाण यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. धाव फलकावरती धावसंख्या असेल ती 49 रन. हा चेंडू जबरदस्त चेंडू, त्रिफळाचीत बाद झालाय फलंदाज. मनसे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सुरेश भाऊ जगताप. तर लागोपाठच्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले गेले तर रविभाऊ चव्हाण नॉर्दर्न ब्रँच यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण मात्र उत्साह पाहतोय. समोरचं जर आपण पॅव्हेलियन पाहिलं दत्तनगरचं तर आपण उत्साह पाहू शकताय. असं वाटतंय की एक टीम आतमध्ये आहे आणि 11 जर्सीचा दुसरा संघ बाहेर आहे. गोलंदाजी मार्कवरती असेल संघनायक नितीन फुलपागारे. हा एक चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती अरविंद जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय. हो काय दबाव टाकलाय. आपण पाहिलं की स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक शुभम शेळके धावत आलाय. अरविंदनं चेंडू क्षेत्ररक्षित केलाय. आता मात्र हलग्या सुद्धा आणि ढोल सुद्धा मैदानावरती दाखल झालेत. सामन्याचा निकाल काही असो, आम्ही मात्र आमच्या आनंदामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही, कारण खंद समर्थक. गोलंदाजी मार्कवरती नितीन. स्ट्राईकचा फलंदाज सोमनाथ गायकवाड. हा जो फलंदाज आहे सोमनाथ गायकवाड यानं पहिल्या सामन्यामध्ये आज 6 बळी घेतलेत 2 षटकामध्ये. हो यावेळी मात्र एक लॉलीपॉप चेंडू. फलंदाजाला मात्र दिवाळी बोनस घेता आला नाही. षटकार मारण्यासारखा हा चेंडू होता,
फुलटॉस पद्धतीचा चेंडू. नितीनला सुद्धा काही वेळ वाटला असेल चेंडू हातातून निसटलाय, या चेंडूवरती एखादा षटकार जाऊ शकतोय, परंतु नशीबवान ठरलाय नितीन फुल पगार आहे. त्याच्या नावातच पगार आहे, तो आज पगार घेऊनच जाणार. ओ यावेळी पुन्हा यावेळी मात्र सुरेख असं प्रदर्शन, चांगली गोलंदाजी करतोय. जरी त्यानं पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या तरी नंतर मात्र तो सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र पारितोषिकामध्ये वाढ होती पहा. हॅट्रिक घेतली तर मनसे जिल्हा उपाध्यक्षकडून 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. सरपंच साहेबांकडून सुनील शिरसाट साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठ 2 बळींसाठी. हा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक असेल अरविंद, चांगली कामगिरी. काय कामगिरी या मैदानावरती आपण पाहतोय. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 51 धावा. तर प्रत्येक बळीसाठी मात्र 201 रुपये सन्माननीय अशोक लोंढे यांच्याकडून. आता बक्षीस पहा, प्रत्येक बळीसाठी 201चं असेल. लागोपाठच्या 3 बळीसाठी मनसे जिल्हा उपाध्यक्षकडून 2100 रुपये असतील. मनसे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशभाऊ जगताप यांच्याकडून 2100 रुपये असतील. लागोपाठच्या 3 षटकारासाठी रविभाऊ चव्हाण यांच्याकडून 500 रुपये असतील. सरपंच साहेब सन्माननीय सुनील शिरसाट यांच्याकडून लागोपाठच्या 2 बळीसाठी 1000 रुपये असतील. एका बळीला 200 रुपये, हा मात्र थोडासा सोपा सौदा आहे. म्हणजे हे बक्षीस जाण्यासारखं आहे लगेच. एका बळीसाठी 200 रुपये. धाव फलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा. ओहो, जबरदस्त गोलंदाजी. म्हणजे ज्याप्रमाणे सोमनाथनं गोलंदाजी करून समोरच्या संघाला अडचणीत आणलं होतं, आता मात्र फलंदाजीमध्ये सोमनाथला तेच चेंडू खेळताना अडचण येते. मग त्याला माहित आहे गोलंदाजाची किंमत काय असते. इकडं पुढं गोलंदाज अरविंद. हा चेंडू एक झेल टिपलाय. युट्यूबमुळे पण कसं झालंय की आता हे सामने सगळीकडे पाहिले जातात. अगदी 195 देशामध्ये स्पर्धा आपण पाहू शकता. आता अशोक लोंढे यांनी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. आता या खेळाडूला 200 रुपये मिळाले. एक 10 वर्षापूर्वीचा काळ, आता आमचे ज्येष्ठ खेळाडू देखील बसले शिरसाट सर, त्यांना माहीत असेल की एक 10-15 वर्षापूर्वी जर मुलगा घरातून क्रिकेट खेळायला निघाला तर आई म्हणायची चालला आता बोंबलत, दिवसभर काम नाही, धंदा नाही, जेवायचा पत्ता नाही. परंतु आता हे 200 आले. असं जर आज 1000 घेऊन गेला तर घरी आरती ओवळले जाणार, 1000 रुपये घेतले जाणार, कारण तो सामना आईनं युट्यूबवरती पाहिलेला असणार. आणि मग उद्या परत कुठल्या मैदानावरती मॅच आहे का बघ म्हणून त्याला सांगितलं. हो, या दरम्यान एक हलकंसं अपील झालंय, परंतु निर्धाव चेंडू ठरतोय. चांगले स्पॉन्सर निर्माण झालेत, चांगले खेळाडू घडतायत टेनिस क्षेत्रामध्ये. साता समुद्रा पलीकडे नगर जिल्ह्याचं क्रिकेट ज्यांनी पोहोचवलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर नाव आपण घेतलं तर अमोल दुबे, सिब्बान शेख, मधुर धुळे, नवनाथ हडवळे असे अनेक खेळाडू, राहुरीचा स्टार सुनील खर्डे, योगेश पवार, अशी अनेक क्रिकेट क्षेत्रातली नावं आपण पाहतो. इथं मात्र 1 बाउन्सचा इशारा दिला जातो गोलंदाजाला. एक चांगली गोलंदाजी. धाव फलकावरती धावसंख्या असेल ती 51. ओ यावेळी मात्र तू का मी, झेल खूप दूरवरती पडलाय, परंतु जर्सी नंबर 07 प्रयत्न करायला हरकत नव्हती. बराच वेळ चेंडू मात्र हवेमध्ये. 6-52. एक अत्यंत थरारक लढत. ओहो, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. खऱ्या अर्थानं अरविंदचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये 5 चेंडू निर्धाव आणि केवळ 1 धाव दिली.
आणि 200 रुपयाचं षटक ठरलंय, कारण या षटकात अशोक लोंढे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या असेल ती 52. नाणेफेक मात्र या ठिकाणी जिंकली होती दत्तनगर संघाने. त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आता मात्र हे शेवटचं षटक असेल. 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देणारा कंजूस गोलंदाज कोण असेल याची चर्चा मात्र करतोय नितीन फुलपगारे. कारण क्रिकेटचा खेळ आपण अगोदरचा अंदाज बांधू शकत नाही की या चेंडूवरती काय होईल, या चेंडूवरती काय होईल. काल सुद्धा आपण या मैदानावरती एक सुरेख गोलंदाजी पाहिली. अर्थातच रोहन खरात, ज्याचं नाव आज महाराष्ट्राच्या पोहोचले प्रत्येक घराघरात, तो आहे रोहन खरात. ज्यानं काल या सिमेंट विकेटवरती, तो एक स्पिनर गोलंदाज आहे, परंतु त्यानं 2 षटकामध्ये 9 धावा आणि 4 बळी अशी कामगिरी या मैदानावरती. आज सोमनाथ गायकवाडनं 6 बळी घेतले. म्हणजे जी स्पर्धा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय, गोलंदाजाची कत्तल करणारी स्पर्धा ठरते, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा गोलंदाजी सुरेख प्रकारची केली जाते. आज देखील ते दाखवून दिले. अरविंद असेल, सागर शेळके असतील, नितीन फुलपगारे. नितीननं मात्र आता विश्वास दर्शवलाय. गोलंदाज संदीप कदम, जर्सी नंबर 13. ओ पुन्हा एकदा 200 रुपयाचं अशोक लोंढेचं पारितोषिक जातं या गोलंदाजाला, संदीप कदमला. सर्वांना कसं आहे, मिळून मिसळून राहायला लावणारी, जात धर्म भेद वंश सर्व काही एक असणारा हा क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतो. की मैदानावरती त्या खेळाडूंची कुस्ती असते, मैदानाच्या बाहेर त्या सर्वांची दोस्ती असते. या पुढच्या चेंडूवरती जर बळी घेतला ना तर बक्षिसामध्ये सुद्धा वाढ झाली. प्रथम सरपंच निकम साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धावफलकावरती धावसंख्या 52. हा चेंडू मात्र सीमा पार धाडलाय, चौकार. फलकावरती धावसंख्या असेल अब तक 56. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी. स्ट्राईकचा फलंदाज स्वतः संघनायक गजानन माळी. ओ यावेळी मात्र पुन्हा एक 1 बाउन्स चौकार पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या असेल ती 7. किसमें कितना है दम, हम किसी से कम नहीं, अशा प्रकारचा हा सामना. आता चेंडू मात्र राहिले 3. सात फलंदाज बाद झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती संदीप कदम. हा चेंडू जबरदस्त षटकार मात्र मारला गेलाय. माहित आहे की प्रत्येक चेंडूवरती काही ना काही घडणार आहे. तो आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करतोय. जसं शिरसाट साहेबांनी सांगितलंय आपण फक्त मैदानात उतरायचंय, तसं नितीनने देखील सांगितलंय की आपल्याला फक्त गोलंदाजी करायची. आता प्रत्येक चेंडूवरती जर नितीनने येऊन सांगितलं की असा चेंडू टाक तर ते शक्य होणार नाही. हा चेंडू यावेळी मात्र सुरेख चेंडू. थोडंसं हलकसं अपील, पंचांवर मात्र कोणताही परिणाम नाही. आपण पाहतोय ढोल आणि ताशांचा देखील मैदानाच्या बाहेर आवाज. धावफलकावरती धावसंख्या असेल ती 66.
पुन्हा एकदा हा चांगला चेंडू होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, फलंदाज धावबाद, 8वा धक्का. तो 66 धावा धावफलकावरती आहेत आणि 67 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. डीजे कडून गाणं वाजवलं जाते, रातभर जाम से जाम टकराएगा. हे क्रिकेटचं मैदान आहे, इथं दिवसभर बॉल से बॅट टकराएगी, बॅट से बॉल टकराएगा. हा क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचं मैदान. याच्यानंतर जो सेमीफायनलचा दुसरा थरार होईल ना, दोन्ही संघाचे संघनायक विराट प्रतिष्ठान विरुद्ध साई 11 शिर्डी, दोन्ही संघनायक आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. आपण पाहतो शुभम शेळके आणि नितीन फुलपगारे, दोन फलंदाज सलामीचे, दोन धुरंदार सलामीचे, दोन वाघ मात्र दत्तनगर संघाकडून सामना करण्यासाठी. इकडे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सोमनाथ गायकवाड, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 6 बळी आपल्या संघासाठी मिळवले. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सोमनाथ गायकवाड. सदुसष्ट धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. अर्थातच शिवराणा चषक 2021चा रणसंग्राम सेमी फायनलचा पहिला थरार. सामन्याला मात्र सुरुवात होते, पंचांचा इशारा येतोय. 6 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले, 2 गोलंदाज 2-2 ओव्हर आणि 2 गोलंदाज 1-1. आखो टप्प्याचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू सीमारेषेच्या वरून षटकार. फलंदाजाचं नाव थोडंसं बदललं जात आहे, नितीन बोनस फुलपगारे. पहिल्या चेंडूवरती दणदणीत 6 धावांचा बोनस आपल्या संघासाठी मिळवतोय. चांगल्या प्रकारची चला सीमारेषेच्या बाहेर थोडस प्रेक्षक थोडस पाठीमागं व्हा, थोडस सहकार्य करा, कारण महत्वाचा सामना आहे. ओके ओके, सामना समितीचे सदस्य सुद्धा त्या ठिकाणी आहेत. हा चेंडू खेळलाय,
निश्चितपणे चेंडू मात्र जातोय सीमा पार. संघनायकाची भूमिका मात्र पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरती प्रामाणिकपणे बजावतोय फलंदाज नितीन फुलपागारे. शिवराणा चषक 2021. गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ गायकवाड. वाईड चेंडू. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 11 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा. 67 धावांचं लक्ष. कोई लक्ष छोटा या बडा नाही होता. प्रत्येक षटकारासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ जगताप यांच्याकडून 500 रुपये. ओ 500 रुपयाची नोट मात्र मित्रांनो, अर्थशास्त्राचा एक नियम आहे, मागणी तसा पुरवठा. इथं 500 रुपयाचं बक्षीस लावलं, पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. निकम सरांकडून सुद्धा 500चं पारितोषिक असणार जर षटकार मारला तर, म्हणजे पुढचा षटकार 1000 रुपयाचा षटकार ठरणार आहे. 1001 रुपयाचा षटकार तो ठरेल. नितीन फुलपगारे बोनस सहित पगार घेऊन जाणार का? त्याला संघाचा विजय महत्वाचा आहे. खरंच खूप संघर्ष मात्र नितीन कडून पाहायला मिळतो. आपण पाहिलं एका गोलंदाजाला 2 चौकार मारले गेले, त्याच्यानंतर सुद्धा नितीन त्याला काही बोलला नाही. त्याला माहित होतं की गोलंदाजाकडून चौकार षटकार जाणार आहेत, काय करामत करायची ती आपल्याला फलंदाजीमध्ये करावी लागणार आहे. आपण संघ नायक आहोत, आपण खेळलो तर संघ खेळणार आहे. हा चेंडू देखील एक तंत्रशुद्ध. यावेळी मात्र हो नशीब मात्र आपण पाहतोय नितीनच्या बाजूनं, कारण चेंडू हातातून थोडासा निसटला, अन्यथा धावबाची संधी होऊ शकली असती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 18. पहा, याच्यासाठी नितीन फुलपगारेचं कौतुक आहे की नितीननं ज्यावेळी गोलंदाजी केली त्यावेळी पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या, आणि आता फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये त्यानं त्या 18 धावा वसूल केल्या. म्हणजे दिल्या 17 आणि घेतल्या 18. गोलंदाजी मार्कवरती असेल वैभव. तर प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे निकम साहेब आणि जगताप साहेब यांच्याकडून. यावेळी मात्र एक उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसलाय. धावफलकावरती धावसंख्या जर नजर टाकली तर 18. मैदानावरती सुरू असणारा सामना सेमीफायनलचा पहिला थरार शिवराणा चषक 2021चा रणसंग्राम. कोणत्या तरी एका संघाचे लाखाचे 12,000 करणारा हा सामना आहे. हा सामना साधा नाहीये. यावेळी मात्र चेंडू खेळलाय, परंतु झेल मात्र टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय, नितीनला परतावं लागतंय. एक मोठा धक्का, एक बडी मछली जाल में नितीनला मात्र परतावं लागलंय. त्याच्यावरती पारितोषिक जरी लावलं गेलं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं निकम साहेबांचं पारितोषिक, 500 रुपयाचं मनसे जिल्हा उपाध्यक्ष जगताप साहेबांचं पारितोषिक, तरी त्याचा म्हणण्याचा उद्देश होता पैसे नको सर, मला पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.
आणि असाच काहीसा संदेश दिलाय सरपंच साहेबांनी की तुम्ही फक्त लढत राहा, विजय आपलाच आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अवी. स्ट्राईकचा फलंदाज शुभम. हो, यावेळी मात्र एक वेगळ्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न, परंतु सरळ बॅटनं धावा येत असताना अशा परिस्थितीमध्ये अशी फलंदाजी करणं, आत्ताच एक फलंदाज बाद झालाय. सन्माननीय विजूभाऊ जगताप यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. आखोट टप्प्याचा चेंडू. ओ, यावेळी मात्र पुन्हा प्रयत्न फसलाय. गडबड करण्याची गरज नव्हती, परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. दोन फलंदाजांना आपल्या जाळ्यामध्ये अलगद असं अडकवलंय. एक मोठा मासा गळाला आपण पाहिलं नितीनच्या रूपानं. हा एक चांगला चेंडू होता, एक बिग हिट खेळण्याचा, बिग स्ट्रोक खेळण्याचा चेंडू होता, परंतु या चेंडूवरती शुभम शेळके मात्र बाद होऊन परतलाय. गोलंदाजी मार्कवरती वैभव. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. नवीन फलंदाज संदीप कदम. सामन्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक चेंडू टिपण्याचं काम मात्र tenniscricket.in माध्यमातून आमचे सर्व कॅमेरामन विघ्नेश, राकेश आणि रोहित, ऑफिशियल स्कोरर जे आमच्यापर्यंत धावफलकाची माहिती पोहोचवतात ते ऑफिशियल स्कोरर मनोज वाघ आणि tenniscricket.in सर्वेसर्वा गौरव सावंत, माझ्या समेत मॅन्युअल स्कोरर श्रीरामपूरचे आयुष शिंदे. गोलंदाज वैभव. हा आखूट टप्प्याचा चेंडू. हा खेळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगवरती क्षेत्ररक्षित करतोय. एक धाव मात्र निश्चितपणे संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकणारी, परंतु एकेरी दुहेरी धावाबरोबर चौकार षटकार सुद्धा मारावे लागतील. दोन दिग्गज फलंदाज बाद झालेत. खऱ्या अर्थानं शुभम शेळकेने एक मिसटाईम फटका खेळला, गरज नसताना तो प्रयत्न केला. त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती देखील त्यानं रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. जबाबदारीची जाणीव ठेवून खेळणारा हा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. हो, यावेळी मात्र पुन्हा एक उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. धाव फलकावरती धावसंख्या 19. या षटकामध्ये केवळ एक धाव आणि दोन महत्वाचे बळी. वैभवचं देखील कौतुक करावं तितकं कमी. पहा, क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, त्यावेळी नितीननं सुरेख फलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकामध्ये केवळ एक धाव. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निहाल तुस्माद. क्रिकेट जगतामध्ये टुन्नू या नावानं परिचित असणारा हा गोलंदाज निहाल. स्ट्राईक वरती मात्र असेल संदीप कदमनं शेवटचं षटक टाकलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेली स्पर्धा. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस, दिवाळीचा दिवस, पगाराचा दिवस, बोनसचा दिवस. कोणता संघ 1,51,000 रुपयाचा सामना खेळणार हे ठरवणारा हा सामना. आखूट टप्प्याचा पहिला चेंडू. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी, वाईट चेंडू. खूपच उसळी घेणारा हा चेंडू होता. खऱ्या अर्थानं हा वाईट चेंडू घोषित केलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा असेल निहाल तुस्माद. थोडासा निराश जरूर असेल, परंतु अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा हा चेंडू आहे. तो पंचांनी नियमानुसार वाईट ठरवलाय. अतिरिक्त धावेने या षटकाची सुरुवात होते.
यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय, सरळ झेलबाद होऊन परतोय संदीप कदम. आनंद घेत आहेत सन्माननीय प्रथम सरपंच माजी सरपंच PS निकम, तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय रव्यांना गायकवाड, चेअरमन सन्माननीय बाळासाहेब विखे, सन्माननीय मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ जगताप, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य शहाजानभाई बागवान, सन्माननीय प्रदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय उद्योजक अरुण शेठ बागुल, नॅशनल क्लब अध्यक्ष राजू त्रिभुवन, भाजप युवा जिल्हाध्यक्ष अशोक लोंढे. टुंडूचा हा चेंडू, यावेळी मात्र चेंडू खेळलाय. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. एक धाव मात्र निश्चितपणे. आता मात्र इथून पुढे दोन्ही फलंदाजांना जबाबदारीनं चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूला समाचार, अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार येत नसतात. तो गोलंदाज देखील तितकाच चतुर असतो. हा एक वेगवान चेंडू, अनेक मैदानं गाजवलेला हा खेळाडू आहे. महाराष्ट्रातील अनेक मैदानावरती खेळण्याचा अनुभव असणारा हा खेळाडू, निहाल तुस्माद, टुन्नू नावानं परिचित असणारा हा गोलंदाज. आता मात्र आपण पाहतोय गेल्या षटकापासून धावांसाठी संघर्ष. हा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूर सीमारेषेवरती असेल. एक धाव घेतली. धाव संख्या आहे ती 22. आता मात्र काही प्रेक्षकांचे आवाज देखील समालोचन कक्षाकडे येत आहेत की बऱ्याच वेळापासून बाउंड्री देखील नाही. दुसऱ्या प्रेक्षकाचं म्हणणं आहे तो नितीन भारी होता, तो मारत होता चौकार. परंतु आता काय नियम आहे, बाद झाला की बाहेर जावंच लागतं. हा चेंडू खेळलाय, बॅटची हलकीशी कड घेतली, परंतु निश्चितपणे कोणतीही धाव नसणार आहे. दुसऱ्या षटकापासून धावांसाठी संघर्ष. नितीननं मात्र आपलं काम चोख पार पाडलं होतं. पहिल्या षटकामध्ये नितीननं गोलंदाज करत असताना 17 धावा दिल्या होत्या, परंतु त्याच नितीन फुलपगारेनं पहिल्या षटकामध्ये 18 धावा केल्या आणि आपल्या संघाची भरपाई चांगली सुरुवात करून दिली. परंतु त्याच्यानंतर मात्र आपण पाहतो शुभम शेळके बाद झाला. म्हणूनच मी अगोदर सांगितलं की महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवणारा हा गोलंदाज आहे. याच्या गोलंदाजीला तितकंच सोपं नाही फलंदाजी करणं. पहिला चेंडू जरी वाईट ठरवला गेला तरी त्याच्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी. धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. म्हणजे नियमानुसार आणखी एक षटक टाकण्याची संधी टुन्नूकडे असू शकते, कारण 2 गोलंदाज 2-2 षटकी गोलंदाजी. आपण पाहतोय सर्वसामान्यांच्या पाठीवरती शाबासकीचा हात देणारे, नेहमीच मार्गदर्शन करणारे. धावफलकावरती धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22. हा चेंडू खेळलाय. आता मात्र चेंडू असतील 17 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता. चेंडू राहिले 17. स्ट्राईकचा फलंदाज ज्याचा जर्सी नंबर सुद्धा 17 आणि परवा ज्यानं क्रिकेट जगतामधून निवृत्ती घेतली तो AB डिव्हिलियर्स मिस्टर 360. हा चेंडू टॅप केलाय, एका धावेसाठी निश्चितपणे होतोय. या स्पर्धेसाठी खंबीर साथ असणारे, सर्वसामान्यांच्या मतीला नेहमी धावून जाणारे एक नेतृत्व, एक मार्गदर्शक सन्माननीय प्रकाश अण्णा चित्ते, ज्यांनी या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील देऊन सहकार्य केलंय. ओहो, जबरदस्त मॅसिव्ह षटकार. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. बऱ्याच वेळानंतर मात्र
आपण पाहतोय की डीजे कडून एक गाणं वाजवलं गेलं, शिट्टी वाजली, परंतु गेल्या काही दिवसापासून जो कंडक्टर शिट्टी वाजवत होता त्या बिचाऱ्यांच्या घरातल्या चुली पेटत नाहीत पहा, की ते सगळे बसलेत. आता किती दिवसापासून कंडक्टरची शिट्टी आपल्याला ऐकवायला नाही. मला सुद्धा येताना सांगोला ते शिर्डी 7 गाड्या बदलून प्रवास करावा लागला, नाहीतर सांगोल्यातून डायरेक्ट शिर्डीला बस होती, परंतु बसचा संप असल्यामुळं 7 गाड्या बदलल्यानंतर सकाळी 8 वाजता मी निघालो होतो, रात्री 1:30 वाजता पोहोचलो. त्याच्यामुळे लवकरच ती शिट्टी सुद्धा आपल्या कानावर पडावी अशी आपल्या सर्वांची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा चेंडू आलाय, लागोपाठच्या 3 षटकारासाठी 501चं पारितोषिक किरण पडवळकर यांच्याकडून. लागोपाठच्या 3 षटकारासाठी विजूभाऊ जगताप यांच्याकडून 500 रुपये, आणखी 2 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल ते. हा चेंडू वाईड, निश्चितपणे वाईड असणार आहे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर, अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू. पंचांची मात्र मैदानावरती करडी नजर, पंचांची मैदानावरती मॅरेथॉन कामगिरी असते. 5 खेळाडू येत जात असतात, एक सामना संपला दुसरा संपला, परंतु पंचांना मात्र मॅरेथॉन कामगिरी करावी लागते. तशीच आमची मॅरेथॉन कामगिरी असते. आमचे कॅमेरामन दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, निश्चितपणे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का, परंतु तिथं क्षेत्ररक्षक निहाल तुस्माद आहे, त्यानं मात्र आक्रमक फेकी केली आहे. धावफलकावरती धावसंख्या असेल ती 32 धावा. 14 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 35 धावा. हा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूर, चेंडूच्या खाली झेल टिपलाय. प्रतिष्ठान दोन्ही संघाचे संघनायक आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता. हा चेंडू खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. फेर असं सजवलेलं मैदान, सकाळपासूनच आयोजकांची लगबग. आता आपण जर पाहिलं ना, सध्याच्या काळामध्ये एखादा विवाह सोहळा संपन्न करणं एक सोपं काम आहे, परंतु एखाद्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणं हे खूप जिकिरीचं काम आहे. पुन्हा गोलंदाजी मार्गावरती असेल, निहाल वरती मात्र जबाबदारी असेल. 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा. पहिला चेंडू बॅटची कड घेतली, खराब क्षेत्ररक्षण, नशिबाची साथ मिळते, चेंडू सीमा पार. पा कसं असतं ना, ज्यावेळी निवडणुकीचा निकाल असतो ना, एखादा उमेदवार पुढे असला की परत काय होतं, अजून आमच्या गावाची मतं मोजायची राहिलेत.
त्याच्यामध्ये मी आघाडीवर, असा काहीसा प्रकार मैदानावरती पाहायला मिळतोय. कारण या चेंडूवरती एक चौकार सामना अजून संपलेला नाही हे मात्र दाखवून देत आहे दोन्ही फलंदाज. निहालला मात्र एक चांगला चेंडू टाकून सुद्धा क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही, चौकार गेलाय. कारण एक चांगला गोलंदाज आहे निहाल तुस्मात, त्याच्याकडे ती क्षमता, ती ताकद. यावेळी मात्र स्ट्रोक खेळलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. बाहेरून सोपं आहे सोड रे म्हणायला, आत कळतंय काय आहे ते. आत अगदी व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या पेशंट सारखी अवस्था असते क्षेत्ररक्षण करताना, कारण सगळं खापर फुटतं मग क्षेत्ररक्षकावरती. स्ट्राईकचा फलंदाज असेल अवी. हा चेंडू, हा पा, ही क्षमता, ही करामत आहे त्याच्या गोलंदाजी. त्यानं काय केलं, चेंडू उजव्या एष्टीवरती ठेवलाय, थोडासा उसळी दिले, तो चेंडू त्याला कव्हर्सच्या दिशेने खेळता आला नाही, बॅक टू द बॉलरच खेळावा लागला. निर्धाव चेंडू ठरलाय. 9 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 26 धावा. आठ चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत. सन्माननीय विजूभाऊ जगताप यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होते. सन्माननीय राठे सर, सन्माननीय विजूभाऊ जगताप, आपण पुढच्या सामन्याची, पुढचा सेमीफायनलचा थरार साई 11 शिर्डी संघनायक वैभव गुजर, इकडे विराट प्रतिष्ठानचे संघनायक ललित मुसळे. 2 दिग्गज खेळाडू आहेत ते, वैभव गुजर, ललित मुसळे. हा वाईट चेंडू. सामन्याची नाणेफेक होते. पुढचा सेमीफायनलचा थरार दोन्ही संघनायक साई 11 शिर्डी संघाचा संघनायक वैभव गुजर, इकडे मात्र संघनायक विराट प्रतिष्ठान ललित मुसळे. हा चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव घेतली. एकाच धावेवरती मात्र समाधान. खऱ्या अर्थानं गोलंदाज निहालचं देखील कौतुक असेल, परंतु समोरच्या संघाचं देखील कौतुक असेल. एक मोठी स्पर्धा खेळतोय हा संघ डीसीसी दत्तनगर. खऱ्या अर्थानं मोठीच म्हणावी लागेल, कारण 1,51,000 रुपयाचं पारितोषिक असणारी स्पर्धा मैदानावरती मात्र आपण पाहतोय. आता मात्र आकाशामध्ये सुद्धा सूर्यनारायणानं आभाळ अगदी मोकळं करून दिलं या स्पर्धेसाठी. सन्माननीय अनिल भाऊ ओवळ यांचं देखील मनपूर्वक स्वागत आयोजन समितीच्या वतीनं. 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. सन्माननीय सरपंच सुनील भाऊ शिरसाट यांच्याकडून जर 6 चेंडू मध्ये 24 धावा फटकावल्या गेल्या तर 2,001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निलेश पिंजारी. स्ट्राईकचा फलंदाज अवी. ओ काय कमाल आहे, पहिल्या चेंडूवरती षटकार. सन्माननीय अनिल भाऊ मालक यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आज आपण वाहतोय व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची गर्दी
मान्यवरांच्या गर्दीनं फुलून गेलेलं व्यासपीठ. सामन्यामध्ये मात्र रंगत निर्माण होते. निलेश पिंजारीच्या पहिल्या चेंडूवरती एक कडक कडकडीत प्रहार, षटकार. हा षटकार मात्र निलेश पिंजारीच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. ओ यावेळी मात्र गोलंदाज यावेळी मात्र चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या दिशे. ओ खराब क्षेत्ररक्षक, चौकार. तीन चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता, कुठे आलाय. सामना जर जिंकून दिला तर या दोन फलंदाजांना सुरेश भाऊ जगताप यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तीन चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. दोन चेंडू मध्ये 14 धावा. सामना अजून संपलेला नाही. दोन चेंडू 14 धावा होऊ शकतात. कॅप्टन विराट प्रतिष्ठान, डिसिजन काय? बॉलिंग. ओ यावेळी मात्र षटकार. काय समोरच्या संघाला घाम फोडणारी फलंदाजी केली, परंतु एक चेंडू 8 धावा. एक चेंडू 8 धावा. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. यावेळी मात्र चेंडू खेळलाय. चेंडू सीमा बाहेर, चौकार. कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस व्यासपीठावरती यायचंय. दत्तनगर संघनायक नितीन फुलपगारे, आपले सर्व खेळाडू घेऊन कृपया आपण व्यासपीठावरती या.
या ना आपले सर्व खेळाडू घेऊन समालोचन कक्षाच्या समोर या. सन्माननीय सरपंच शिरसाट साहेब. सरपंच साहेब सगळा संघ घेऊन समालोचन कक्षाच्या समोर या. दत्तनगर. सन्माननीय निकम साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत, आपले सर्व समर्थक आणि आपला सर्व संघ. नितीन फुलपगारे चला या ना सगळे समोर.